एकनाथी भागवत अध्याय 23 श्लोक क्रमांक 29 आणि ओवी क्रमांक 450 मी काल तुम्हाला वाचून दाखवले. आता 451. सर्व देवमय श्री हरी, इंद्र चंद्र रूपे माझा हरी, ऐशिया मज देनावरी, विघ्न संसारी मज असे ना. आता त्याची खात्री पटली. आपल्याला जो हा 23 अध्याय आहे, या 23 अध्यायामध्ये नाथ महाराजांनी आपल्याला या कंजूष ब्राह्मणाची कथा, आपल्याला उज्जैनी नगरीमध्ये राहणारा हा कंजूष ब्राह्मण, आणि याची कथा आपल्याला नाथ महाराज आपल्याला सांगत आहे. आणि हा धनलोभी ब्राह्मण कसा विरक्त झाला, त्याच्या अंतःकरणामध्ये विवेक कसा निर्माण झाला, वैराग्य कसं त्याच्या अंतःकरणामध्ये चालून आलं, हे नाथबाबांनी आपल्याला इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि प्रत्येकाने ही कथा ऐकायला पाहिजे, कारण हा तुमच्या आमच्या जीवनाचा भाग आहे. ज्या वेळेला संत काहीतरी लिहितात, ते प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी लिहितात आणि जड जीवांना तारण्यासाठी त्यांचा अवतार असतो. नाथ महाराज म्हणा, ज्ञानोबाराय म्हणा, तुकोबाराय म्हणा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, असे अनेक संत या भारतभूमीवर झाले आणि अजून याच्या पुढे होतीलही. झाले आहेत, पुढे होणार. देणे ईश्वराचे. ईश्वरच काय करतो, त्यांना या भूतलावर पाठवतो. कशासाठी पाठवतो, तर प्रत्येक जड जीवाचा उद्धार होण्यासाठी पाठवतो. अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धारवया जड जीवा. प्रत्येक जड जीवाचा उद्धार करण्यासाठी अवतार जन्माला येतात. आत्तापर्यंत जे जे अवतार जन्माला आले, जे जे जन्माला आले, त्याचा पहिल्याच अध्यायामध्ये नाथबाबांनी आपल्याला विवरण मांडलेलं आहे. आणि ज्या वेळेला ह्या कृष्ण परमात्म्याला द्वारका ज्या वेळेला बुडवायची होती, जी काय द्वारका समुद्रातून आलेली होती, आणि ती द्वारका त्यांना काय करायची होती, संपूर्ण त्या समुद्रामध्ये बुडवायची होती. त्यावेळेला त्या द्वारकेमध्ये अनेक प्रकारचे संत होते आणि त्या संतांना त्या कृष्ण परमात्म्याने पिंडारक तीर्थाला जायला सांगितला, की आता तुम्ही पिंडारक तीर्थाला जा. बघा, म्हणजे सगळे कृता, त्रेता, द्वापार ह्या सगळ्या युगातील संत त्यावेळेला तिथे होते. आणि त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने तिथनं त्यांना लांब नेलेलं. का? कारण ज्यावेळी जिथे संत असतात, ज्या ठिकाणी संत असतात, तिथे घातपात होत नाही बरं का. संत ज्या ठिकाणी असतात, ती भूमीच कशी पुण्य पावन झालेली असते. आणि म्हणून अशा साधू संतांच्या भूमीमध्ये कोणालाच काही करता येत नाही. म्हणून भगवंताने काय केलेलं आहे, तर त्यावेळेला भगवंताने सर्व संतांना त्या द्वारकेमधून पिंडारक तीर्थाला सगळ्यांना पाठवलं आणि नंतर त्याने ती द्वारका बुडवलेली आहे. म्हणजे प्रत्येक क्षण जो आहे नाथाने लिहिलेला आहे, तो आपल्याला घेण्यासाठी प्रत्येक माणसाला त्यातनं काहीतरी घेता यायला पाहिजे. हो, आपण नुसताच भागवत वाचतो, ज्ञानेश्वरी वाचतो, सगळे ग्रंथ वाचतो, पण त्यातून काहीतरी आपल्याला घेता यायला पाहिजे. हे असं नाथबाबांनी असं का लिहिलं असेल, ज्ञानोबाराने असं का लिहिलं असेल, आपल्याला प्रश्न पडले पाहिजे. आपलेच प्रश्न आपल्याला पडले पाहिजे आणि आपलेच प्रश्न आपल्याला सोडवता यायला पाहिजे. दुसरा सोडवायला कोणी येणार नाही. ते तुमचे पडलेले प्रश्न तुम्हाला सुटले पाहिजे. त्याला म्हणतात अभ्यास. म्हणून अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अर्जुना.
अभ्यास केला तर काहीच कठीण नाही, सगळं सोपं आहे. म्हणून अर्जुना तू काय कर, मला जर तुला भेटायचं असेल तर अभ्यास करूनच मला तुला भेटता येईल. तसं प्रत्येकाने अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे ध्यान योग. आणि त्या ध्यान योगाच्या द्वारेच आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतो बरं का. संपूर्ण जे काय संतांनी ग्रंथ लिहिले आहेत ते अंतर्मुख होऊन लिहिलेले आहेत. आणि आपल्यालाही अंतर्मुख व्हावं लागेल. त्यासाठी तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान कळो येईल. म्हणजे तुकाराम महाराज सांगतात आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल, तरच आपल्याला त्यातला मर्म कळेल. वर्म करण्यासाठी ग्रंथ आहेत. नुसतंच वाचणं म्हणजे ग्रंथ नाही हो. नुसते आपल्या स्टोऱ्या वाचायच्या, कहाण्या वाचायच्या आणि कहाणी वाचून आपली हानी होणार आहे. मग आपली हानी जर आपल्याला दूर करायची असेल तर संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला जावं लागेल. संतांनी जे सांगितलं आहे संतांसारखं व्हावं लागेल. आणि संतांसारखं आपण झालो, मी नेहमीच तुम्हाला सांगत असतो की डॉक्टर होऊनच डॉक्टरचं ज्ञान प्राप्त होतं, वकील होऊनच वकिलाचं ज्ञान प्राप्त होतं, इंजिनियर होऊनच आपल्याला इंजिनियर कसे कामं करतात ते आपल्याला माहीत पडेल. आपण तिकडे वळलोच नाही तर आपल्याला कसं माहीत पडेल. तसं आपल्याला प्रत्येक साधकाला सिद्ध व्हावं लागेल. सिद्ध पुरुष झाला, सिद्ध अवस्था आली तर तुम्हाला संपूर्ण, आणि ही सिद्ध अवस्था आहे ना, ही सिद्ध अवस्था फक्त आणि फक्त वैराग्य, विवेक, ज्ञान आणि साधना ह्या 4 अवस्था आहेत ज्ञानाच्या. वैराग्य तर यायला पाहिजे, वैराग्यातून विवेक पिंडामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आणि विवेकातून ज्ञान व्हायला पाहिजे. आणि ते ज्ञान होण्यासाठी आपल्याला साधना पण करावं लागेल. आणि हा जो ब्राह्मण आहे, कंजूस ब्राह्मण उज्जैनी नगरीमधील, ह्या ब्राह्मणाची अशी अवस्था सांगता सांगता नाथ महाराज आपल्याला 450 ओळीपर्यंत आलेले आहेत. आता 51 ओळी आपण घेऊया. अध्याय 23वा. सर्व देवमय श्रीहरी, इंद्र चंद्र रूपे माझा हरी. बघा, सगळ्या देवांमध्ये सामावलेला माझा श्रीहरी आहे. सगळ्या देवांमध्ये तोच सामावलेला आहे हो. आता मी तुम्हाला सांगितलं की अवतार तुम्हा धरावया, कारण अवतार धरून येतात उद्धारवया जड जीवांचा उद्धार करण्यासाठी भगवंत संतांच्या रूपामध्ये अवतारित होतो. आणि असे हे अवतार ज्यावेळेला ह्या भूतलावर प्रगट होतात मृत्यूलोकामध्ये, त्यावेळेला त्यांचं कार्य एकच असतं की प्रत्येक जीवाचा उद्धार व्हावा अशी त्यांना कळकळ असते आतमध्ये. आणि ते म्हणून ते कळकळीने आपल्याला सांगतात. पण आपल्याला ती कळकळ कळाली पाहिजे, आपल्याला कळकळ कळाली पाहिजे. आणि ते कळकळ करण्यासाठी मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ह्या उज्जैनी नगरीतल्या कंजूस ब्राह्मणाला जे काय आपत्ती त्याच्यावर आली, सगळे लोक त्याच्या विरोधात गेली. आणि खूप कंजूस होता तो, पैसा धन धान्य सगळा होता. असं असताना सगळे त्याच्या विरोधात गेले. आणि भगवंतानेच काय केलं, त्याला आपल्याकडे आणण्यासाठी, आपल्या स्वरूपाकडे आणण्यासाठी भगवंताने सगळं केलं. असं शेवटीला तो ब्राह्मण म्हणायला लागला. बघा, राम ज्यावेळेला राज्यावर बसणार, उद्या राज्याभिषेक, आणि त्याला सांगितलं की 14 वर्ष वनवास. बघा, 14 वर्ष वनवास म्हटल्यानंतर त्याने स्वीकार केला रामाने. आणि 14 वर्षाचा वनवास स्वीकार केल्यानंतर आणि भरताला गादीवर बसवलं आणि रामाला 14 वर्ष वनवास. मग 14 वर्ष वनवासात गेल्यानंतर रामाला जे प्रत्यक्ष अनुभूती आली, बघा, प्रत्यक्ष भगवंत असताना, आपण ज्याला भगवंत म्हणतो, असं असताना
त्याला पण काय करावं लागलं, 14 वर्ष वनवास भोगावं लागलं. म्हणजे प्रत्येक जीवाला वैराग्य आणि विवेक निर्माण होण्यासाठी कुठंतरी संसारामध्ये ताप दुःख कष्ट व्हायला पाहिजे. आणि ते ताप दुःख कष्ट या ब्राह्मणाच्या जीवनात आले. आणि आता हा ब्राह्मण आपल्या स्वतःच्या मुखातून सांगायला लागला बरं का, सर्व देवमय श्रीहरी, सगळ्या देवांमध्ये श्रीहरी भरले, माझा श्रीहरी. बघा, ज्या देवाने, जो देव विरोधात गेला, ज्या देवाने सगळ्याचं हरून घेतलं, धनधान्य, बायका, मुलं, सगळं काय केलं, हिरावून घेतलं, काहीच ठेवलं नाही याच्याकडं, अगदी भीक मागायची पाळी आली याची. आणि आता तोच सांगायला लागला की सर्व देवमय श्रीहरी. श्रीहरीच सगळं काय देव आहे. श्रीहरीच प्रत्येक देवामध्ये आहे. म्हणजे प्रत्येक देव हा श्रीहरीच आहे, भगवंतच आहे. प्रत्येक संत हे भगवंत आहेत, ज्यांना आपण देव म्हणतो. ते कसे आहेत, श्रीहरीचे अवतार आहेत. इंद्र चंद्र रूपे माझा हरी. बघा, इंद्राच्या रूपाने, चंद्राच्या रूपाने माझा श्रीहरीच भरलेला आहे. पण कधी, ज्यावेळेला त्याच्यावर आपत्ती आली, संकट आले, माणसावर संकट आले की माणसाला देवाची आठवण येतो. आणि संकट गेली की माणूस देवाला विसरतो. आणि ही प्रत्येक जीवाची कथा आहे बरं का, प्रत्येक जीवाची कहाणी आहे. जोपर्यंत त्याच्यावर अनेक संकट येतात तोपर्यंत देवाचं नामस्मरण चालू असतो. एकदा का संकट यायची बंद झाली का देवाला माणूस विसरतो. आणि आता हा काय सांगायला लागला, इंद्र चंद्र रूपे माझा श्री, इंद्राच्या रूपाने, चंद्राच्या रूपाने माझाच श्रीहरी सगळीकडे भरलेला आहे. ऐशिया मज दिनावरी विघ्न संसारी मजा असेना. आता मी दिन दुबळा झालोय, मी भिकारी झालोय, माझ्याकडे काय नाही. पण असं असताना तो ब्राह्मण काय आपल्या मुखातून काय वदतो की ऐशिया मज दिनावरी, ऐशिया मज दिनावरी विघ्न संसारी मजा असेना. या संसारामध्ये कुठल्याच प्रकारचं विघ्न माझ्याकडे नाही. का, भगवंत माझा झालेला आहे. तो सूर्यामध्ये, तो चंद्रामध्ये, तो संतांमध्ये, तो देवांमध्ये, तो जळी स्थळी काष्टी हृदयी पाशानी सगळीकडे तोच भरलेला आहे. आता मला कसलीच भीती नाही, भयच गेला हो. माणसाचा भय कधी जातो, ज्यावेळेला भगवंताची प्राप्ती होते. भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सर्व भवरोग तर नाहीसा होतोच, पण भय पण जातो. पिंडामध्ये असलेला भय निघून जातो. आणि हा भय जाण्यासाठी भगवंताचीच कृपा लागते. जो कृष्णाची होय आपण, तो कृष्णच होय आपले अंतःकरण. ज्ञानोबा सांगतात, जेव्हा कृष्णाची होय आपण, तो कृष्णच होय आपले अंतःकरण. संकल्पाची अंगणी ओळंगती महासिद्धी. ज्यावेळेला आपण कृष्णमय होऊ तेव्हा आपलं अंतःकरण कृष्णमय होईल. मग आपण जे जे सांगू ते भगवंताला आपल्याला पुरवायला लागेल. आपलं अंतःकरण कृष्णमय व्हायला पाहिजे. कृष्ण म्हणजे काय हो, कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण नाही बरं का. कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण आहेच, पण कृष्ण म्हणजे आपला अंतःकरण कृष्णमय होणं हे जास्त महत्वाचं आहे. अंतःकरणातला भाव कृष्णमय होणं, गोपिकांचा भाव कृष्णमय होता. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी त्यांना कृष्ण दिसायचा. प्रत्येक गोपिकेला वेगळा 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 श्रीहरी दिसायचा. का, तर भाव त्यांचा कृष्णमय झाला होता. भावाला किंमत आहे हो. जगामध्ये प्रत्येक माणसाच्या भावाला किंमत आहे. ज्याचा भाव रजोगुण असेल त्याला तसा देव. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई, भजती तया मीही तैसाच भजे. ज्ञानोबा सांगतात, एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई. जो मला रजोगुणातून भजतो तसं मी त्याला रजोगुणाचं काय करतो, संपत्ती देतो. जो मला तमगुणातून देतो त्यांना मी तसा वागवतो. जो सत्वगुणातून मला भजतो त्याला मी सत्वगुणाची प्राप्ती करून देतो. भगवंत सांगतो, जो जसा मला भजेल
जो जैसे माझ्या ठाई, जो जैसे माझ्या ठाई भजे तया मीही तैसाच भजे. मी पण त्यांना तसाच भजतो. पण पुढची ओळी सांगतात, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील झाले असे केवळ माझ्याच ठाई. म्हणजे अजून सोपं करून सांगितलं, प्रत्येक जीव, प्रत्येक मनुष्य हा स्वभावताच भजनशील आहे, स्वभावताच. आता बघा, या कंजूस ब्राह्मणाचं आपोआपच भजन चालू झालं, आपोआपच वैराग्य आलं. का? वैराग्य आलं, विवेक आला. त्याच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला, हो, भक्तीचा भाव निर्माण झाला. आणि भक्तीच माणसाला भगवंतापर्यंत जोडते. पण ती भक्ती कशी असली पाहिजे? वैराग्ययुक्त, विवेकयुक्त, ज्ञानाने भरलेली पाहिजे, साधनायुक्त पाहिजे. आणि अशी साधनायुक्त भक्ती जर प्रत्येक माणसाकडे आली तर भगवंत त्यांच्या आतमध्येच येऊन काय करतो? आतमध्ये येऊन बसतो. इथं तेच सांगितलं त्याने. काय सांगतो परत ऐका, सर्व देवमय श्रीहरी. बघा, सगळ्या देवांना श्रीहरीच चालवतो. मग मला पण श्रीहरी, आपली दृष्टी तशी व्हायला पाहिजे, हो. आपल्या आज्ञाचक्रामध्ये तसा भाव निर्माण व्हायला पाहिजे, नामाचा भाव. आणि आपल्याकडे तसा जर प्रकाश स्वरूप आपल्याकडं, ती शक्ती आपल्याकडे आली आज्ञाचक्रामध्ये प्रकाश स्वरूपाची, किंवा रोमारोमामध्ये चैतन्य निर्माण झालं, रोमारोमामध्ये भजन करायला लागलं, चैतन्याचं भजन चालू झालं, तर आपली दृष्टी तशी होते. मग जशी दृष्टी तशी वृष्टी. काय लिहिलंय? जशी दृष्टी तशी वृष्टी, हो. जशी आपली दृष्टी असेल तसा भगवंत आहे. म्हणून त्याला काय दिसायला लागलं की सगळीकडे श्रीहरी आहे. तो चंद्रामध्ये आहे, तो सूर्यामध्ये आहे. ऐशिया मज दिनावरी विघ्न संसारी मज असेना. आणि मला आता मी विघ्न झालो. मी कसा झालो तर दिन झालो, दुबळा झालो. पण माझ्यावर आता भगवंताची कृपा आहे. भगवंत कधी दिसायला लागले त्याला? दिन झाला. आणि तेव्हा त्याच्यावर प्रसंग आले. म्हणजे प्रसंगाशिवाय नाही, हो. जो तापत्रयी पोळला, संसार दुखे दुखावला, तोच एक अधिकारी झाला परमार्थाशी. त्यालाच परमार्थ माहीत पडतो, अन्यथा परमार्थ काही माहिती पडत नाही. ऐशी कृपेचे कारण ये जन्मी नाही साधन, हे माझे पूर्वील जुने ऋण देवापाशी जाण ठेविले होते. आता बघा, अजून त्याने पुढे जाऊन काय सांगितलं आहे बघा, कसा भाव तयार होतो. आणि तुमचा प्रत्येकाचा असा भाव तयार व्हायला पाहिजे. जसं त्या कृपण ब्राह्मणाचा भाव तयार झाला तसं तुमचा आमचा व्हायला पाहिजे. मग देव भावाचा भुकेला, भावार्थ देखून भुलला. भाव तुमचा बघून देव भुलतो, हो. आणि तो भावच काय करतो? आपला भावच आपला काय देव आहे. आणि त्या भावासाठी भक्ती आहे. नुसतीच शुष्क भक्ती करून फायदा काय? म्हणून अष्टसात्विक भाव फार महत्त्वाचे नाथबाबांनी याच्यामध्ये, या 14व्या अध्यायामध्ये 24वा 25वा श्लोक जो लिहिलेला आहे एकनाथी भागवतामध्ये, फार महत्त्वाचे आहेत. भाव तुमचा तयार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ती शुष्क आहे. भक्ती कशी आहे? शुष्क आहे, हो, कोरडी भक्ती. आणि एखाद्या माणसाला आपण भाकरी दिली कोरडी, तो खाईल का? बघा, साधा आपल्या व्यवहारातला, काय संसारातला आपला एक आपण दृष्टांत घेतला. एखाद्या माणसाला आपण कोरडीच भाकरी दिली, आपल्याकडे पाहुणा आला आणि त्याला आपण कोरडी भाकरी दिली, खाईल का तो? मग त्याला काय द्यावं लागतो? त्याला काहीतरी भाजी द्यावं लागतो, आमटी द्यावा लागतो, लोणचं पापड काय असतील ते आपल्याला द्यावं लागतो. तसं भगवंताला काय आवडतो? शुष्क भक्ती आवडत नाही, बरं का. भगवंताला भाव आवडतात, भाव. आपला अंतरीचा भाव हाच आपला देव आहे. आणि तो एकदा प्रगट झाला की तुम्हाला सगळे देव दिसतात, सगळीकडे तुम्हाला भगवंत दिसायला लागेल. सगळीकडे भगवंत, अशी जागाच नाही कुठे उरणार की तुम्हाला भगवंत दिसणार नाही. पण तो भाव तुमचा, बरं का. म्हणून अंगी रोमांच रोवित सेदबिंदू डळमलित चित्त चैतन्य द्रवत, त्याने सद्गदित पै वाचा सद्गदित होतो. हर्ष ओसांडता पोटी अर्ध मिलीन भय दृष्टी, जीव शिवा पडली मिठी
ध्यान त्रिपुटी मावळील बघा. जीवाची आणि परमात्म्याची भेट होतो आणि ध्यान पण निघून जातं. ध्यान त्रिपुटी, मी ध्यान करणारा, ते ध्यान आणि ते ध्येय सगळं निघून जातो आणि आपण परमात्म तत्वाशी एकरूप होतो. या सगळ्या गोष्टी ज्या अनुभवाच्या आहेत आणि अनुभवसिद्ध ज्ञान सांगणारे श्रीपाद बाबा, रामदास बाबा आपल्या जीवनात आले. सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानोबाराया, तुकोबाराया यांचे ग्रंथ आपल्याला काय आहेत, तर हे आपल्याला पुरावे देतात. अनुभव सिद्ध ज्ञान आहे. आपल्याला अनुभव येत नसेल तर मग काय फायदा नाही. आपण कितीही आपण आयुष्य घालवला आणि आपल्याला अनुभवच आला नाही तर चालेल का? नाही, अनुभवच पाहिजे हो. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. शब्द फलकट आहेत. ऐशी ये कृपेचे कारण हे जन्मा नाही साधन. म्हणजे अशी माझ्यावर कृपा झाली तर ह्या जन्मीचं ठेवा नाही माझा हा सांगतात. तो कृपण ब्राह्मण सांगतो उज्जैनी नगरीतला, ह्या जन्मातला माझा ठेवाच नाही बरं का. अशी माझी दशा झाली, ही माझी ह्या जन्मातला माझा हा ठेवाच नाही. काहीतरी मागच्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं पुण्य केलं होतं म्हणून माझे असे वाईट दिवस आले आणि मला त्या धनापासून भगवंतानी बाजूला काढलं. नाही तर मला परत जन्ममरणाच्या फेऱ्यात लटकावं लागलं असतं. म्हणजे ज्या वेळेला आपल्यावर वाईट प्रसंग येतात त्यावेळेला संत काय होतात, देवाला मागणी करतात, विनवणी करतात. बरं झालं देवा, निघालं देवाला, बरं या दुष्काळ पिढा गेली. अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला वमन संसार. बघा, संसार उलटीसारखा वाटायला लागला असं तुकोबाराया सांगतात. मला आपल्यालाही तसंच व्हायला पाहिजे. वैभव कांता कांचन जयास वाटे वमन, अंतरी लागले ध्यान भगवंताचे. समर्थ सांगतात वैभव कांता कांचन, समजतं ना, वैभव कांता बायको कांचन जे काही दागिने असतील, जयास वाटे वमन, हे उलटीसारखे वाटले पाहिजे. ते कधी वाटतील? अंतरी लागले ध्यान भगवंताचे. भगवंताचं ध्यान आतमध्ये लागलं पाहिजे, सगळं आतमध्ये. आणि आपण भगवंताला कुठे शोधतो? बाहेर. भगवंताला बाहेर शोधून भगवंत तुम्हाला भेटणार नाही. कित्येक जन्म घ्यावे लागतील. आतमध्ये जर तुम्ही भगवंताला शोधला तर तुम्हाला लगेच अनुभव येईल. म्हणून अंतरनिष्ठ तितकेच तरले. अंतरनिष्ठ अंतरीच्या अंतरात्म्यावर ज्यांची निष्ठा झाली तेच तरले सांगतात. आणि अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. बघा, अंतर्भ्रष्ट म्हणजे अंतरापासून, अंतरीच्या अंतरात्म्यापासून जो दुरावला तो अधोगतीला गेला. स्पष्टपणे लिहिलं बरं का. ह्याच्यामध्ये यत्किंचितही संशय घ्यायचा, कारण संतांची वचन आहे ती, आणि ती वचनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम श्री गुरु कृपेने आम्ही करत आहोत. हे माझे पूर्वील जुने ऋण देवापाशी जाणं ठेवले होते. म्हणजे मागच्या जन्मात काहीतरी ऋण होते आणि ते आता मला उदयाला आलं. काय सांगितलंय? मागच्या जन्मातले ऋण होते आणि ते या जन्मामध्ये काय झालं, देवावर काहीतरी ऋण होते माझे, आणि पूर्वीच्या जन्मीचे काही ऋण देवावर झाले असावे आणि म्हणून मला हे काहीतरी प्राप्त झालं. नाही तर आत्ताचा जो माणूस कोणी असता द्वैतातला, तो बोलला असता देवाला. काय लोक देवाला काय वाईट बोलतात का? काही प्रसंग आले आपल्या कर्मानुसार तर प्रत्येक माणूस देवाला दोष देतो. पण देवाला दोष न देताना देवानेच आपल्याला जन्माला घातलंय आणि देवच आपल्याला सांभाळतो आणि देवच आपल्याला चांगल्या ठिकाणी घेऊन जाणार आहे. देव कोणाचं वाईट करतो का? अजिबात करत नाही बरं का. आपले कर्मच आपल्याला काय करतात? वाईट दिशेला घेऊन जातात.
म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. कर्माचा प्रसंग आहे बरं का. कर्म चांगले केलं तर आपल्याला चांगले दिवस, वाईट केलं तर आपल्याला वाईट दिवस बघावं लागतील. मी पूर्वी कोण देशी, तीर्थक्षेत्री कोण वंशी, कोण आचरले सत्कर्माशी, तैसे ऋषिकेशी तुष्टला. आता तो स्वतःला काय करायला लागला की स्वतःचाच इतिहास सांगायला लागला की पूर्वजन्मी कोणत्या तरी देशात होतो, पूर्वजन्मी कुठल्या तरी मी देशात होतो, पुण्यक्षेत्रात होतो, कोणत्या तरी वंशात पुण्यकर्म केले असावे, म्हणूनच मला भगवंत माझ्यावर संतुष्ट झाला. पूर्वजन्मी बघा शिवलीला अमृतमध्ये दाशरी राजाच्या डोक्यावर ज्यावेळेला हात ठेवलं त्याच्या गुरूंनी, त्यावेळेला त्याला 7 जन्म मागचं आणि 7 जन्म पुढचं एवढं ज्ञान झालं. पण गुरूने हात ठेवल्यावर आणि हा जो ब्राह्मण आहे याला कुठलीच गुरुकृपा झालेली नाही, पण मागच्या जन्मी जे काही चांगलं कर्म केलेलं आहे त्या कर्माची पुण्याई आत्ता उदयाला आलेली आहे. तसं आपल्याला भगवंताची अनुभूती येत नाही, याचा अर्थ असा आहे की आपला मागच्या जन्माचं काहीतरी अजून मागच्या जन्माचे आपले काहीतरी परतफेड आपल्याकडे आहे, म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. मग आपण अट्टहास करायला पाहिजे, भगवंताकडे अट्टहास करा, ज्ञानासाठी करा, साधनेसाठी करा, वैराग्यासाठी करा, विवेकासाठी करा. आपण प्रपंचासाठी अट्टहास करून फायदा काहीच नाही, कारण प्रपंच जाणार आहे. हो, प्रपंच कसा आहे, लट्टिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविनं लिहिलं की नाही, लट्टिका व्यवहार सगळा खोटा आहे. हो, वाया येर झार हरिविना, एक हरीची प्राप्ती न झाली तर फुकट आपल्याला येर झारा पडेल. हो, परत जन्माला या, परत मरा, परत जन्माला या, हे कशासाठी हो? किती वेळा जन्म यावे, किती व्हावं फजित, आपली फजिती आहे. आणि फजिती काढून टाकण्यासाठी परमार्थ भगवंताला प्राप्त करण्यासाठी आणि प्राप्त करून जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी परमार्थ करायचा आहे. देवाची अनुभूती घेऊन अखंड भजन आपलं चालू कसं राहील आणि भजनानंदामध्ये जाऊन आपल्याला जन्म मरणाचा फेरा कसा चुकवता येईल याच्यासाठी परमार्थ करायचा आहे. देवाकडनं काही मागण्यासाठी नाही बरं का. मागू नाही का, ज्याला मागायचं त्यांनी मागा, आम्ही काहीच बोलत नाही, पण मागून शेवटला आपण प्रपंचातलंच मागणार. आणि प्रपंच तर लट्टिका, प्रपंच कसा आहे, खोटा आहे. हो, प्रपंच कसा आहे, खोटा आहे ना. मग खोट्यासाठी आपण कशाला देवाकडे जायचं? जे खरं आहे, शाश्वत आहे, त्या शाश्वतातलं काहीतरी मागा. येथे फलकट संसार, येथे सार भगवंत. मग ते सारच मागा ना भगवंताकडनं. आपण चांगलं जेवतो, खातो पितो की नाही रोजच्या जीवनामध्ये, मग आपल्याला चांगलं खायला लागतो. आपण बासमती तांदूळ खातो की नाही बासमती तांदूळ, आपण ज्याला मस्तपैकी सुवास येईल. मग आपले कर्म पण चांगले सुवासिक असले पाहिजे, आपली भक्ती पण सुवासिक असली पाहिजे. मन हे मोगरा अर्पुनी ईश्वरा, पुनरुपी संसार येणे नाही. मन हे तुळशी अर्पुनी ऋषिकेशी, पुनरुपी संसारी अजिबात येणे नाही. हो, आणि हा भाव आपल्या प्रत्येकाच्या पिंडामध्ये तयार व्हायला पाहिजे. तर आपली भक्ती काय सुरू झाली असं समजायला आपल्याला हरकत नाही. कोण आचरला सत्कर्माशी, तिने ऋषिकेशी तुष्टला. बघा, भगवंत माझ्यावर काय झाला, संतुष्ट झाला. माते अति दुःखी देखोनी, हरी तुष्टला कृपा पूर्ण. माते अति दुःख देखोनी, हरी तुष्टला कृपा पूर्ण. त्याचे कृपेस्तव जाण, विवेक संपन्न मी झालो. भगवंताची कृपा झाली माझ्यावर आणि माझ्याकडं मी संपन्न झालो. म्हणजे काय, श्रीमंती आली माझ्याकडे. आता तुम्ही म्हणा श्रीमंती म्हणजे काय? श्रीमंती म्हणजे ही श्रीमंती नाही बरं का, आपल्याला दिसतंय श्रीमंती नाही. श्रीमंती म्हणजे लक्षात घ्या, श्रीमंती म्हणजे तीच की तुमच्याकडे विवेक आणि वैराग्य,
ही श्रीमंती आहे. आपल्या आत्म्याची श्रीमंती विवेक आणि वैराग्य ही आपल्या आत्म्याची श्रीमंती आहे. आणि निश्चलता, आपण निश्चल व्हायला पाहिजे. ही निश्चलता ही आपली श्रीमंती आहे. श्रीमंती काय आहे? निश्चलता. आपण निश्चल व्हायला पाहिजे. नाही तर जरा काय आपल्या दृष्टीला पडलं, कानाला ऐकायला आलं तर लगेच आपला भाव बदलतो. भाव अजिबात ढळता कामा नये. म्हणून जयाचा भावार्थ जैसा तयास देव तैसा, मस्तर धरी जो पुसा तयास तेची प्राप्त. समर्थ सांगतात जयाचा भावार्थ जैसा. आपला भावार्थ जर चांगला असेल तर देव आपल्यासाठी चांगला आहे. आपला भाव जर विषयांचा असेल, प्रपंचाचा असेल तर देव पण तसाच देतो आपल्याला. पण ज्या नाशिवंत सुखासाठी का आपण तडफडायचं? जे शाश्वत आहे ते मागा ना. आणि आणि तो सांगायला लागला, आता स्वतःच बोलायला लागला की आता मी काय झालो? श्रीमंत झालो, विवेक संपन्न झालो. कशातून? तर या भगवंताने मला जे काय दुःख दिलं त्या दुःखातून आलेले अनुभव सांगता सांगता भगवंताचं काय, भगवंताने मला असं जे काय दुःख दिलं ते चांगल्यासाठी दिलं. ऋणानुबंध झालो, भगवंताचा ऋणानुबंध झालो. हो का धनक्षय झाले दुःख, तेने दुःखे पावलं निज सुख. भवाब्दी तरावया देख, वैराग्य विवेक दृढ तारू. स्वतःचे अनुभव सांगायला लागला. संतांपेक्षा चांगले अनुभव सांगायला लागला बघा. आणि प्रत्येक माणूस हा बरं का, प्रत्येक माणूस हा संतच आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती लिहिले की नाही? प्रत्येक माणूस हा संतच आहे, देवच आहे. पण ते देवत्व करण्यासाठी या ब्राह्मणाकडे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि स्वरूपाची प्राप्ती, आपल्याच स्वरूपाची प्राप्ती आपल्याला होतो. अत्यंत दुःखाची निवृत्ती. आपल्या दुःखाची निवृत्ती कशाने होईल? तर आपल्या आत्मस्वरूपाशी आपण एकरूप झालो तरच आपल्या दुःखाचं आपल्याला निवृत्ती होतो. आणि इथं हा उज्जैनी नगरीमधला ब्राह्मण सांगायला लागला, हो का धनक्षय झाले दुःख, मला माझा धन गेल्यानंतर दुःख झालं, खूप दुःख झालं मला. त्याने दुःखे पावलो निज सुख. आणि त्या दुःखामुळं त्याने दुःखे पावलो निज सुख. आणि दुःख मला आल्यामुळे माझ्याकडं निज सुख, माझ्या स्वतःच्या आतमध्ये असलेलं ते सुख, आनंद स्वरूप अवस्था मला प्राप्त झाली. मग माझ्या वाटेला दुःख आलं आणि म्हणून मला काय झालं? मी माझ्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो. निज सुख, माझं निज सुख मला मिळालं. नाही तर मी त्या विषयामध्येच अडकलो असतो, त्या प्रपंचामध्येच मी अडकलो असतो. आणि प्रत्येकाची ही स्थिती आहे. ज्याच्या घरी सगळं साम्राज्य आहे तो भक्ती पण करत नाही महाराज. का? त्याला माहिती आहे मस्त खाऊन पिऊन मजा करायची, इकडे फिर तिकडे फिर, ह्या देशात जा त्या देशात जा, त्या देशाची सिनरी बघा, या देशाची सिनरी बघा, इकडे काय ताजमहल मोठा तिकडे जा, मोठ्या मोठ्या ठिकाणाला जाऊन येतो. पण भगवंताचं नामस्मरण अजिबात नाही. आणि म्हणून त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. ज्ञानोबा सांगतात 10व्या श्लोकामध्ये हरिपाठाच्या. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमे. बघा सगळे अगदी त्रिवेणी संगमावर गेलो, अगदी काशी केली, गया केली, पण कपाळीची करंटी तशीच ठेवली हो. पण आपल्याला ज्ञान मिळालं नाही. मग ज्ञान मिळण्यासाठी काय व्हायला पाहिजे? तर भगवंताचं भजन आपोआपच चालू व्हायला पाहिजे. आणि ह्या ब्राह्मणाचं, कंजूस ब्राह्मणाचं भजन अखंड चालू झालं आणि तो स्वतःचा अनुभव सांगायला लागलेला आहे. हो का धनक्षय झालो दुःख, तेने दुःखे पावलो. दुःख आल्यामुळं
मी त्या सुखाकडे वळलो. नाही तर मला वाटलं तर हेच सुख आहे, संसार हाच सुख आहे. पण संत सांगतात, संसार दुःख मुळा, लागती दुःखाचे इंगळ, विश्रांती नाही कोठे काळ. रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे काही. रात्रंदिवस तळमळ आहे हो, संतांनी लिहून ठेवलं आहे. पण हा सांगतो, बरं झालं माझ्या वाट्याला दुःख आलं आणि मला काय झालं ते माझ्या निज सुखाकडं म्हणजे आत्मसुखाकडं मी वळलो. आत्मसुखाची या गोडिया विटी जो का सकळ विषया. बघा, आणि सगळ्या विषयांचा वीट यायला लागला. ज्ञानोबा सांगतात 4थ्या अध्यायामध्ये, आत्मसुखाची या गोडिया विटी जो का सकळ विषया. जयांच्या ठाई इंद्रिया मानूच नाही हो, इंद्रियांना मानच देत नाही. इंद्रिय विषय सुखाकडे जातात पण तिकडे धावतच नाही. एकदा का आत्मसुखाकडे आले, सगळे विषय इंद्रिय सगळे आपले एका आत्मस्वरूपाकडं, एका आत्मज्ञानाकडं, एका आत्मचिंतनाकडे आलं, एका आत्मदेवाकडे आपले विषय, आपले इंद्रिय आले, की विषयांचा विसर पडतो. बरं झालं देवा, माझ्या वाट्याला दुःख आलं आणि मला आत्मसुख आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे. भोगविषय हरखे जण, भोगविषय तृणतुल्य आहेत, आत्मलाभ सगळ्यात मोठा आहे. ही ज्ञानोबांची ज्ञानोत्तर भक्ती बघा, जबरदस्त आहे हो. पण ते करण्यासाठी आपल्याला साधना, निष्ठा असलं पाहिजे. आपण साधना पाहिजे हो. त्याने दुःखे पावले निज सुख, त्या दुःखात दुःख गेला आणि जो आतमध्ये स्वयंभू सुख होता, स्वयंभू आतमध्ये सुख होता, त्या सुखाचा उदय पावला माझ्या आतमध्ये. बघा काय लिहितात नाथबाबा. बघा किती छान उत्तम प्रकारे काय लिखाण आहे नाथबाबांचा. आपल्याला कळालं पाहिजे हो. सगळं आपल्या अंतरीचा भाव आहे. आपला अंतरीचा अंतरात्म्याशी एकरूप झाल्यानंतर आपल्याकडं भाव प्रगट व्हायला काहीच वेळ लागत नाही हो. सगळं तिथेच आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की नाही, की एकदा काय लोखंडाला स्पर्श झाला परिसाचा तर सोनं झाल्याशिवाय राहत नाही. तसा आपल्याला जो परीस भेटलाय नाम, त्या नामाचा स्पर्श झाल्या झाल्या आपल्याला सगळ्या ग्रंथांचा अर्थ कळतो. कुठे जायची गरज नाही. भवाब्दी तारावाय देख, वैराग्य विवेक दृढ तारू. म्हणजे मला एक मोठा जहाज मिळाला, तारू मिळाला. विवेक आणि वैराग्याचा एक मोठा जहाजच मिळाला मला, आणि त्या जहाजामध्ये मी बसलोय. कुठे बसलोय? विवेक आणि वैराग्याच्या जहाजावर मी बसलो. आणि भगवंताकडे जाण्यासाठी विवेक आणि वैराग्य हे सगळ्यात मोठं जहाज आहे बरं का. सगळ्यात मोठं काय आहे? तारू आहे. भव म्हणजे सागरू, उतरावया पैल पारू, सद्गुरू असे एक तारू. हे लोकातून परलोकामध्ये जाण्यासाठी सद्गुरू आपल्याला काय करतात? तारू पाठवतात. आणि तो तारू कसला आहे? विवेक आणि वैराग्याचा आहे ते सांगतात. आणि त्या तारूतून त्या आपल्याला काय होतो? भगवंतापर्यंत जाता येतो. हरिके ओसंडुनी ब्राह्मण म्हणे, उरले आयुष्याने जाण, वृथा जाणो नेदी अर्धक्षण, करीन निर्दळन सुख दुःखा. आता मला सगळं कळालं काय ते, आणि मी एक क्षण पण भगवंताच्या नामस्मरणाशिवाय जाऊन देणार नाही. दृढ निश्चय धरला. आधी करूने दृढ बुद्धी झाली त्याची. आणि एकदा का दृढ बुद्धी झाली आणि आपलं मन शुद्ध झालं तर भगवंत लांब नाही, भगवंत जवळच आहे. आधी करूने आपबुद्धी म्हणजे आपली बुद्धी शुद्ध व्हायला पाहिजे. आणि बुद्धीचं वैभव तेच आहे की भगवंताला प्राप्त. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. त्याला कळालं. हरिके ओसांडुनी ब्राह्मणा म्हणजे आनंदाने, आनंदाच्या भरात त्याचे अश्रुपूर व्हायला लागले. म्हणे उरले आयुष्याने जाणं, जे काय माझ्या आयुष्यामध्ये, जे काय आयुष्य माझ्याकडे उरलेलं आहे 5, 25, 10, 15 वर्ष, जे काय माझे आयुष्य आता उरलेलं आहे, त्या आयुष्यामध्ये वृथा जावो नेदी अर्धक्षण, एक क्षण पण मी फुकट जाऊन देणार नाही. करीन निर्दलन सुख दुःखा. आणि भगवंताचा चिंतन करता करता
दुःखाचं निरसन करेन. म्हणजे त्यांनी शपथच घेतली बरं का. तर काय केले त्या ब्राह्मणाने या नाथबाबांच्या या उज्जैनी नगरातल्या त्या ब्राह्मणाने शपथच घेतली, आता मी जे काय माझं आयुष्य उरलेलं आहे ते आयुष्य भगवंताच्या भजनामध्येच घालवेन मी, अशी त्याने आपल्या मनाशी शपथ घेतलेली आहे. का तर त्याला तसे अनुभव आले. भगवंताची अनुभूती आल्यानंतर मनुष्य कुठेच जात नाही बरं का. जिथल्या तिथेच थांबतो, जिथल्या तिथेच बरं का. देवा इंद्रायणी थांबली म्हणजे काय? देवा इंद्रायणी थांबली म्हणजे काय? आपले इंद्रिय जागच्या जागेवर थांबले जातात, त्या भगवंताच्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतात आणि आपलं अखंड भजन चालू होतं. देवा इंद्रायणी थांबले, सर्व इंद्रिय एका आत्मस्वरूपाकडे आले आणि इंद्रिय संपूर्ण भजन करायला लागली. कालच्या आपल्याला याच्यामध्ये सांगितले कीर्तनाचे नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे. जे नामच नाही पापाचे असे गेले, नामच बघा पापच राहिला नाही. सगळे रोम रोम भजन करायला लागले, सगळे इंद्रिय भजन करायला लागले, इंद्रिय एका आत्मस्वरूपाकडे आले. आणि तो कीर्तन आपल्याकडे व्हायला पाहिजे. तो कीर्तन बरं का, तो कीर्तन, त्याला कीर्तन म्हणतात. देख मनुष्य जात सकळ स्वभावताचं भजनशील, तो आपला कीर्तन चालू होतो. कुठंही गेलो आपण तरी आपल्याला तोच कीर्तन पाहिजे. आणि तोच कीर्तन ह्या भिक्षुगीतामध्ये नाथबाबांनी न मानता त्या उज्जैनी नगरीतील कंजूस ब्राह्मणांना जे काय अनुभव आले विवेक वैराग्यातून, ते अनुभव आपल्याला नाथबाबांनी इथे मांडलेले आहेत. आणि आता ही शेवटची ओवी परत वाचून दाखवतो, मग आपला 28वा श्लोक संपणार आहे. हरिके वसुंडनी ब्राह्मण म्हणे उरले आयुष्य निजान, वृथा जाणून दिया अर्धक्षण, करीन निर्दलन सुख पण नको आणि दुःख पण नको बरं का. सुख आलं तरी परत जन्माला यावं लागेल, दुःख आलं तरी जन्माला यावं लागेल. म्हणजे सुख दुःखाला काय करेन, निर्दाळून भगवंताच्या भजनामध्ये मी एकरूप राहीन आणि भगवंताला प्राप्त करेन. एकदा का भगवंताला प्राप्त केलं की जन्म मरणाचा फेरा आपला चुकतो. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्यासाठी समर्पित करीत आहे.